त्यामुळे हे जे कनेक्शन आहे म्हणजे महात्मा फुले आणि तुकाराम महाराज हे एक कनेक्शन वैयक्तिक पातळीवरचं आणि सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर चळवळ आणि वारकरी संप्रदाय हे दुसऱ्या एक सामूहिक पातळीवरचं. गुरुजी हातामध्ये पाटी धरतात, त्यांना स्वतःला अक्षर ज्ञात करून घ्यायची नसतात, विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावीत म्हणून ते हातात पाटी घेतात, स्वतः त्याच्यावरती अक्षर काढतात आणि मुलांचा बोट धरून हात धरून ती गिरवून घेतात. तर तसं तसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगे. संताला उपमा देताना पहिल्यांदा जर कशाची आठवण झाली, कोणाची आठवण झाली तुकोबांना, संताला उपमा देतात ते शिक्षकाची झाली. ज्योतिराव फुले यांनी संपत्ती कशी कमावली आणि कसा तिचा विनियोग केला. तर जोडलेला धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या तुकोबांच्या शिकवणीचा आदर्श नमुना म्हणजे ज्योतिराव फुले होते. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आज लाईव्ह यायचं कारण असं की आज 11 एप्रिल 2026 आणि आजपासून सुरू होते ते महात्मा फुले यांच्या जन्माची द्विशताब्दी वर्ष आणि आपणाला ते वर्षभर साजरं करायचं आहे. आणि आपण करणार म्हणजे आपण अभ्यासाच्या माध्यमातून करणार. आता असं म्हटलं जातं की चांगली सुरुवात म्हणजे निम्म काम झालं, निम्म काम फत्ते. वेल बिगन हाफ डन अशा प्रकारचं एक काहीतरी वाक्य आहे इंग्रजीमध्ये म्हणीसारखं. आणि बघा ना, म्हणजे आज खरोखर चांगली सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तुम्ही म्हणाल कोणत्या अर्थाने म्हणू शकतो? दिल्लीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि विरोधी पक्षाचे जे मुख्य आहेत श्रीयुत राहुल गांधी हे दोघेही तिथे गेले आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आणि पंतप्रधान मोदी यांनी तर एक लेखच लिहिलेला आहे, त्याचा मराठी अनुवाद सुद्धा मराठी मधनं आलेला आहे, मराठी वर्तमानपत्रातनं. मला वाटतं त्यांच्या त्या पंतप्रधान कार्यालयातून प्रस्तुत होणाऱ्या बातम्यांमध्ये वगैरे पण ते असेल. आता राहुल गांधी नेमकं काय म्हणाले हे माझ्यापर्यंत आलेलं नाही, पण मोदींचा लेख समोर असल्यामुळं निश्चितपणे मी त्याच्यातलं एक वाक्य आपणापुढे ठेवतो. ते वाक्य असं आहे की मला 2022 मधील माझ्या पुणे भेटीचे स्मरण होते. त्यावेळी मी शहरातील महात्मा फुले यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन केले होते. आता आपण त्यांच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत आहोत. अशा वेळी, हा इथून पुढचा मुद्दा महत्वाचा आहे, अशा वेळी या सगळ्याचे नवी मांडणी करणे हीच महात्मा ज्योतिराव फुले यांना वाहिलेली सर्वात यथार्थ आदरांजली ठरणार आहे. पुनर्नवीकरण किंवा नवी वेगळी मांडणी करायची आहे या वर्षामध्ये असं ते म्हणतायत. आणि मी आपणाला अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की या प्रकारची नवीन मांडणी मी 1990च्या दशकापासून करत आलेलो आहे. आणि तिथपासूनच आपण त्याचा थोडक्यात इतिहास पाहूयात सुरुवातीला की काय नेमका माझा रोल याच्यामध्ये होता आहे आणि कदाचित असेल सुद्धा. अशा पद्धतीने आपण या कार्यक्रमाकडे जाऊ. आणि म्हणून तर महाराष्ट्र मंथन अंतर्गत फुले पर्व या नावाची उपमालिका आपण सुरू करत आहोत आजपासून. म्हणजे आधीच आपल्याकडे महाराष्ट्र मंथनमध्ये आळंदी ते सिलिकॉन व्हॅली ही एक उपमालिका आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी एक जी मालिका आपण तिथे सांगत आहोत ती सुद्धा आपण बघतच असतो. आणि आता त्याच्यामध्ये ही तिसरी मालिका आपण इंट्रोड्यूस करत आहोत हे आपल्याला सांगायचे. आता मी काय म्हणालो मगाशी तुम्हाला, मी असं म्हणालो की 90च्या दरम्यान मी पहिल्यांदा फुल्यांच्या संबंधी काही एक जाहीर मांडणी केली. ती कुठे केली ते पहिल्यांदा सांगतो. ती पुणे विद्यापीठामध्ये, त्यावेळेला सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं नामकरण झालेलं नव्हतं म्हणून मी पुणे विद्यापीठ म्हटलं. तिथे संत नामदेवांच्या नावाने एक अध्यासन सुरू झालेलं होतं. आणि आमचे मित्र प्राध्यापक अशोक कामत जे दुर्दैवाने आज नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांची तिथे नियुक्ती झाली अध्यासन प्रमुख म्हणून. आणि त्यांना मी अनेक प्रसंगी त्या काळात त्या अध्यासनाच्या उभारणीमध्ये मदत वगैरे करायचो. आम्ही दोघांनी बरोबर काही काही प्रोजेक्ट त्या काळात केले, काही कार्यक्रम केले. विशेषतः वारकरी संप्रदायाचं सहकार्य त्यांना कसं लाभेल हे मी पाहिलं. पण तो मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की तिथे ते अजूनमधून माझी व्याख्यानं ठेवायची. तर त्यातलं माझं एक अत्यंत महत्त्वाचं व्याख्यान असं होतं की महात्मा ज्योतिराव फुले आणि संत तुकाराम महाराज. म्हणजे फुल्यांच्यावरती तुकोबांचा काय प्रभाव होता हे मी त्या व्याख्यानातनं वर्कआउट केलं. आणि
नंतर आमचे मित्र प्राध्यापक राजेंद्र होरा हे त्यावेळेला समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक होते. त्यांनी त्याचा लेख करून तो समाज प्रबोधन पत्रिकेत छापला. त्याची बरीच चर्चा झाली आणि तो प्रभाव त्यापूर्वी नीटपणे कुणी मांडलेला नव्हता. स्पष्टपणे तुम्ही मांडला आणि महाराष्ट्रामध्ये तो बऱ्यापैकी लोकांनी ॲक्सेप्ट केलं, ते मान्य केलं आणि इतकं ते मान्य झालं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर गोपू देशपांडे हे अतिशय प्रसिद्ध समीक्षक आणि कलामीमांसक होते. मार्क्सवादी पद्धतीने त्यांनी अनेक गोष्टींच्या संबंधी विवेचन वगैरे केलेले, चर्चा केलेली आहे. ते नाटककार सुद्धा होते. त्यांची उद्ध्वस्त धर्मशाळा ही अत्यंत गाजलेली नाट्यकृती होती. तर त्यांनी महात्मा फुल्यांच्या वरती नाटक लिहिलं, सत्यशोधक. त्या सत्यशोधक नाटकाची सुरुवातच तुकाराम महाराजांच्या अभंगाने झाली आहे. त्यामुळे हे जे कनेक्शन आहे म्हणजे महात्मा फुले आणि तुकाराम महाराज हे एक कनेक्शन वैयक्तिक पातळीवरचं आणि सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर चळवळ आणि वारकरी संप्रदाय हे दुसऱ्या एक सामूहिक पातळीवरचं अशा पद्धतीने दोन्ही टप्प्यांच्या वरती मी त्याच्यामध्ये आणि मांडणी केली आणि नंतर त्या मांडणीचा मी विकास करत राहिलो. आता मुद्दा असा येतो परत एकदा की निदान त्या 90च्या दशकामध्ये तरी मी असं का केलं असेल, मला असं का वाटावं. ते अचानक काही असं आभाळातून पडत नसतं, लक्षात घ्या. त्याला काही एक बॅकग्राऊंड लागते. त्यामुळे ही बॅकग्राऊंड मला तुम्हाला पहिल्यांदा स्पष्ट करायची आहे, म्हणजे माझा या सगळ्या गोष्टींची काय संबंध आहे हे आपल्याला समजेल आणि ते समजण्याची आवश्यकता आहे. असं पहा की योगायोगानं मला माझ्या दोन्हीही कुळांकडनं, वडिलांच्या आणि आईच्या, या फुल्यांच्या परंपरेचा वारसा लाभलेला आहे. हे दोन्ही गोष्टी स्पष्ट करतो मी. पहिल्यांदा मला आपणाला हे सांगू द्यात की माझे चुलते म्हणूयात, त्यांना नात्याने चुलते लागायचे म्हणून, भागवत महाराज देहूकर हे कीर्तनकार, फडकरी, वारकरी तर होतेच, मान्यवर अशा प्रकारचे. परंतु त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1925च्या मागे पुढे त्यांनी सत्यशोधक समाजात म्हणा, ब्राह्मणेतर चळवळीत म्हणा, कारण त्यावेळेला त्या दोन्ही गोष्टी एकत्रित चालायच्या, प्रवेश केला. आणि तो प्रवेश केवळ असा वैयक्तिक काय म्हणत त्याला बोलण्याच्या वगैरे पातळीवरती नाही, तर त्यांनी स्वतःचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावला. ते कीर्तनकार होते, मोठे फडकरी होते आणि ती गोष्ट त्या काळात अत्यंत खळबळ पाजणारी ठरली. वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाली त्या बातमीला. अनेक लोकांनी त्याच्यावरती स्फुटं वगैरे लिहिली आणि आमच्या भावकीमध्ये म्हणजे आमच्या देऊतल्या मोरे मंडळींच्या मध्ये सुद्धा ही गोष्ट अत्यंत धक्कादायक होती ना. तर आमच्या भावकीत स्प्लिट झाली, म्हणजे दोन पक्ष झाले की काही लोक महाराजांच्या बाजूचे की महाराजांनी केलं ते योग्य केलं, त्यात आक्षेपार्ह असं काही नाही, आणि एक पक्ष असा होता की नाही म्हणजे थोडासा पारंपरिक लोकांचा की हे बरोबर नाही केलं. म्हणून या बरोबर केलं नाही असं म्हणणाऱ्या लोकांनी काही काळ महाराजांच्यावरती बहिष्कार घातला होता. माझे आजोबा, माझे पणजोबा हे महाराजांच्या बाजूला उभे राहिले आणि त्यांना सपोर्ट केला की नाही योग्य केलं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आता हे मी तुम्हाला परत काय सांगितला मुद्दा, तर त्यावेळेला माझे वडील लहान होते, एक 10 वगैरे वर्षांचे, 8, 9, 10च्या दरम्यानचे होते आणि असा माझा जन्म तर नंतर व्हायचा होता. तर दरम्यानच्या काळामध्ये वडील हे फार मोठे अभ्यासक आणि भागवत महाराज स्वतः जरी फार शिकलेले नसले तरी अभ्यासक होते. अत्यंत चौफेर त्यांचं निरीक्षण असायचं, अनेक गोष्टींची त्यांना माहिती होती. ज्याला आपण बहुश्रुत म्हणतो असे महाराज होते. स्मरणशक्ती अत्यंत तल्लख होती, ॲनालिटिकल बुद्धी होती आणि एक उत्तम अशी विनोद बुद्धी होती. आणि माझ्यावर महाराजांचा फार जीव होता, कारण मी काहीतरी करीन असं त्यांना वाटायचं. त्यामुळं एक दिवशी महाराज मला जेधे मॅन्शन मध्ये घेऊन गेले. आता ही गोष्ट अर्थात खूप नंतरची आहे. जेधे मॅन्शन म्हणजे काय, पुण्यामधला सत्यशोधकांचा आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळीचा बालेकिल्ला. केशवराव जेधे यांनी अनेक दिवस, अनेक वर्ष या दोन्ही चळवळींचं नेतृत्व पत्करलं होतं. ती पुढे नेली चळवळ. त्यामुळे त्या काळात आणि नंतर काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसचे सुद्धा त्यावेळेला ते क्रमांक 1चे नेते होते महाराष्ट्रामधले. आता तुम्ही म्हणाल की तिथे कशासाठी, त्याचा काय संबंध महाराजांचा आणि तुमचा, तर महाराज सत्यशोधक समाजाचे असल्यामुळं आपोआपच जेध्यांचा आणि त्यांचा संबंध आला, जवळचं नातं आलं आपोआपच. आणि मग महाराजांनी केशवरावांचे धाकटे बंधू सखाराम पंत यांची कन्या, त्यांचं नाव हिराबाई होतं, आणि आमच्या देहूकर मोरे इनामदार घराण्यातले बाळकृष्ण बुवा मोरे यांचा विवाह करून दिला.
तो विवाह सुद्धा त्या काळात चर्चेचा विषय झाला. आणि त्याच्यानंतर महाराजांच्यामुळे सत्यशोधक मंडळी आणि वारकरी मंडळी यांच्यामध्ये अनेक सुरिका झालेल्या आहेत. म्हणजे अगदी कदाचित त्याच्या आधी असेल, पण तुम्हाला मी सांगतो मुद्दाम, महात्मा फुले यांचे सहकारी गंगाराम भाऊ म्हस्के यांची नात किंवा मुलगी असेल, लक्षात नाही माझ्या नेमकं, ती सुद्धा अशाच पद्धतीने देऊच्या मोरे घराण्यामध्ये आली. असे अनेक सांगता येतील. त्यांनी वारकरी संप्रदायामधले त्यांनी स्वतःचं जे लग्न केलं, मग ज्याचा उल्लेख मी तुम्हाला केला, त्या आमच्या चुलत्या असं म्हणूयात त्यांना नानी म्हणायचो आम्ही, या आळंदीमधल्या कबीर घराण्यातल्या, प्रसिद्ध कबीर घराण्यातले, की ज्यांचे बंधू वगैरे नंतरच्या काळात MLC होते, म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणूयात आपण, त्या वेळचं काउन्सिल. तर अशा पद्धतीने हे सगळं राजकारण, समाजकारण, धर्मकारण हे एका पद्धतीने चाललेलं. त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा पद्धतीने महाराजांचं सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांशी, अगदी यशवंतराव चव्हाणांच्या पासून सगळ्यांशी उत्तम संबंध असायचे. सत्यशोधकांशी उत्तम संबंध होते, सगळे शंकरराव मोरे अमुक तमुक. तर मग मी, भागवत महाराज आणि अण्णा म्हणजे वडील यांच्या चर्चा व्हायला लागल्या. का तर तोपर्यंत मी मोठा झालो होतो आणि मला ह्या गोष्टी थोड्याफार कळायला लागल्या होत्या. अभ्यासक या नात्यानेच मी या सगळ्या मोठ्या लोकांच्यात वावरायचो. हे सांगायला काही मला संकोच वाटायचं काही कारण नाही. तर भागवत महाराजांचं वैशिष्ट्य काय आणखीन माहिती का, की त्यांना गुणग्राहकता ही फार महत्वाची त्यांच्या ठाई होती. त्यामुळे कोणात काय क्षमता आहे, काय पोटेन्शियल आहे, मग त्याला कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे, कशी मदत केली पाहिजे, हे भागवत महाराजांना समजायचं. अत्यंत बहुश्रुत वगैरे वगैरे विनोद बुद्धी असलेला, बुद्धिमान, शिवाय स्मरणशक्ती दांडगी, असे हे भागवत महाराज होते. मी सांगितलं. तर मग भागवत महाराजांच्या बरोबर जे मॅन्शनमध्ये मी गेलोय आणि मग त्यांच्याकडनं जे कळलं ना, आणि नंतरही सांगतो तुम्हाला की जसं भागवत महाराजांच्या पिढीतली गोष्ट वेगळी, तसं ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला ते आमचे ते जयदेंचे जावई, आमचे चुलतेच लागतील ते म्हणजे बाळकृष्णबुवा इनामदार मोरे. तर 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 त्यांची आणि वडिलांची पण विशेष मैत्री होती. वडिलांचं कसं होतं की आमच्या सगळ्या भावकीमध्ये पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलेले आणि ते सगळं विश्व माहिती असणारे आणि शिवाय अभ्यासक, ही त्यांची प्रतिमा. आणि परत सांप्रदायिक कीर्तनकार वगैरे वगैरे, तो वेगळा मुद्दा आणखीन. तर त्यामुळं बाळकृष्णबुवांची अण्णांची पण चांगली ओळख. मी सुद्धा मग अनेक वेळेला अण्णांच्या बरोबरही जे मॅन्शनमध्ये गेलो. तर भागवत महाराज मग सांगायच्या गमती सगळ्या तिथल्या, की उदाहरणार्थ जेव्हा ते केंद्र होतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं, तिकीट वाटप सुद्धा तिथून व्हायचं. अशा अनेक प्रसंगी महाराज सुद्धा त्यावेळेला वेगवेगळ्या कारणामुळे आलेले, थांबलेले, चळवळीच्या कारणामुळं. आणि अगदी यशवंतराव चव्हाणांचं तिकीट सुद्धा तिथे जेदे मॅन्शनमध्ये पहिल्यांदा ठरलेलं आहे, निर्णायक अशा प्रकारचा. तर हे सगळ्या ज्या काही त्या काळातल्या गोष्टी होत्या ना, मग त्या काळातली सत्यशोधकांची नावं, बामणेकरांची नावं, मग ते कोणी तुळशीदास जाधव असतील, आणखीन कोणी असतील, विदर्भातली मंडळी असतील, ह्या सगळ्या नावांचा परिचय, त्यांच्या संबंधीची किमान माहिती, ह्या सगळ्या गोष्टी मी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असताना महाराजांच्या मुळं आणि वडिलांच्या मुळं मला समजू लागल्या होत्या. हेही मला आपल्याला सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर उल्लेख मी कोणाचा करीन, निश्चितपणे मला करावा लागेल तो 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 उल्लेख म्हणजे अर्थात राणा चव्हाण यांचा मला उल्लेख करावा लागेल. रामचंद्र नारायण चव्हाण हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचे शिष्य, आणि त्यांनी तो वारसा सगळा सत्यशोधक स्वातंत्र्य चळवळीचा पुढे चालवलेला आणि मोठे अभ्यासक. त्यांनी त्यांच्या हयातीत इतकं लिहून ठेवलं की त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीवानी 25-30 खंड झालेत त्यांच्या वाङ्मयाचे. आणि मला सांगायला खूप समाधान वाटतं की त्या छापण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या संस्थेचा सभासद म्हणून, माझा विश्वस्त म्हणून माझाही कुठेतरी संबंध आलेला आहे. बाबा आढाव तर होतेच तिथं आमच्या बरोबर सगळ्यांच्या. तर राणा चव्हाणांचा माझा संबंध आला. राणा चव्हाण दरवेळेला प्रार्थना समाजाच्या कार्यक्रमाला, चैत्रात त्यांचा कार्यक्रम असतो, इथे यायचे, हरिमंदिरात त्यांचं स्वतःचं प्रवचन वगैरे व्हायचं, उपासना व्हायची. मग आमची भेट, चर्चा बाबांच्या बरोबर, हा फार चांगला काळ होता अभ्यासाचा. हेही मला आपल्याला या ठिकाणी नमूद करायचंय. तर राणा चव्हाणांनी जी साधनं जमा केली त्यांच्या आधारे नंतरच्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी ज्योतिनिबंध लिहिला. आणि मग ज्योतिरावांची खरी काय नेमकी पात्रता आहे हे त्यांच्यासारख्या माणसाच्याकडनं पुढे येण्याची गरज होती ना, नाही म्हटलं तरी. मग ते एक वेगळं पर्व तिथून पुढे सुरू झालं. तर्कतीर्थांच्या मनामध्ये एकूणच ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास लिहायचा होतं. साधनही गोळा त्यांनी करायचं चालवलं होतं. त्यात बरंच त्यांना मदत झाली ती अर्थात राणा चव्हाणांची. आणि पुढे तो प्रकल्प वाढला. आणि वाईट गोष्ट म्हणजे ती साधनं सुद्धा कुठे गेली माहीत नाहीत.
पण तो आणखीन एक वेगळा मुद्दा असेल. राणा चव्हाणांचा उल्लेख मला या ठिकाणी आवर्जून करावा असं वाटतो आणि तो मी केलेला आहे. आणि त्याच वेळेला असंच काहीतरी एक शताब्दी वगैरे कार्यक्रम कोणाचा तरी होता, मला आता आठवत नाही. शिवाजी विद्यापीठामध्ये एक सेमिनार झाला ज्योतिरावांच्यावरचं, की ज्याच्यामध्ये मी एक पेपर वाचणारा होतो आणि माझ्या पेपरच्या वेळेला अध्यक्ष होते राणा चव्हाण. आणि फुले आणि तुकोबा हा विषय मी परत तिथे एकदा मांडला. राणांनी अत्यंत अप्रिशिएट केलं आणि त्यांचे स्वतःचे जे काही अनुभव होते त्या संदर्भातले ते सांगून मला पाठिंबा दिला. तर हे सगळं त्या काळात चाललेलं होतं. आणि परत मी दुसऱ्या मुद्द्यावरती राहिलेला म्हणजे वडिलांच्या संदर्भातला. तर या सगळ्या सत्यशोधकांचा आपोआपच वडिलांशी संबंध येत होता, की उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, पुण्यामधले शंभर चव्हाण वकील, शनिवारवाड्याच्या फुटक्या बुरुजाजवळ त्यांचं घर, त्यांचा वाडा अजूनही आहे. तर ते मोठे अभ्यासक होते, त्यांचे आणि अण्णांचे खूप चांगले संबंध होते. तर हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे काही प्रत्यक्ष, काही अप्रत्यक्ष, काही पाजरत या अशा पद्धतीने आल्या. हे मला आपल्याला पुढे सांगायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा, पण काय म्हणतो आपण, लास्ट बट नॉट लिस्ट असं कधी कधी म्हणत असतो ना, बाबा आढाव. बाबा आढावांनी ती जे काय संस्था स्थापन केली महात्मा फुले यांच्या आणि सत्यशोधक समाजाच्या अभ्यासासाठी, पुरोगामी सत्यशोधक नावाचं त्रैमासिक मासिक चालवलं पुढे. तर आणि चळवळ, परत समतेची चळवळ, समता प्रतिष्ठान त्यांचं, तर त्याच्याशी माझा संबंध आला. मला आठवतं की साधारणपणे 80-85च्या दरम्यानची ती गोष्ट असेल, 85-90 वगैरेच्या काळातली. तर आमच्या मिटिंगा त्यावेळेचे एक महापौर होते, माजी महापौर शांताराम दिवेकर यांच्या घरी व्हायच्या. आठवड्यात मला वाटतं बुधवारी मिटिंग व्हायच्या आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते यायचे, त्यांच्याशी इंटरॅक्शन झाली. आणि माझा उत्साह आणि माझी क्षमता बघून बाबांनी मला एक काम सांगितलं त्यांच्या प्रतिष्ठासाठी, म्हणजे महात्मा फुले प्रतिष्ठानसाठी. कोणतं काम? तर अत्यंत महत्त्वाचे सत्यशोधक पत्रकार भगवंतराव पाळेकर बडोद्याचे, जे शिष्य होते विठ्ठलरामजी शिंदे यांचे खऱ्या अर्थाने, तर त्यांनी जागृती नावाचं वर्तमानपत्र म्हणजे साप्ताहिक काढलं. तर ते कधी सुरू झालं? 1917 साली. आणि जवळजवळ 60 पर्यंत चाललं, म्हणजे पुढचे शेवटचे दिवस त्यांचे काही रडत खरंच गेले, गोष्ट खरी आहे. पण ब्राह्मणाच्या चळवळीमधलं इतका काळ सलग चाललेलं ते एकमेव पत्र आहे. त्यामुळे ज्याला ब्राह्मणाच्या चळवळ समजून घ्यायची, त्यातले सगळे टप्पे समजून घ्यायचे, त्यातले बारकावे समजून घ्यायचे, त्यातले अंतःसंघर्ष समजून घ्यायचे, ताणेबाणे समजून घ्यायचे, त्याला जागृतीशिवाय पर्याय नाही. आणि मग बाबांनी ते काम मला दिलं की तू मला हे यांचं संपादन करून दे. बडोद्यावरनं अंक आणले सगळे. मग मी वर्षभर काम करत होतो. मग बाबांनी पुस्तक छापलं, निवडक पाळेकर. आणि त्या निवडक पाळेकर म्हणजे तुम्हाला जर पाहिलं ना, तर सगळं या चळवळीतलं पाहायला मिळेल. तर या सगळ्या पद्धतीने माझा प्रवास या सगळ्या चळवळीचा अभ्यासक, फुल्यांचा अभ्यासक म्हणून झालेला आहे. आणि तो एका अर्थाने मल्टी डिसिप्लिनरी आहे, हे मी तुम्हाला सांगायचं आहे. हे करताना मी सगळ्या बाजूनी पाहत होतो या गोष्टींकडे, की सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक. म्हणून मला असं वाटतं की हे सगळं महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला सांगण्याची मला गरज आहे. आणि भागवत महाराजांच्या संदर्भात मला तुम्हाला मुद्दाम सांगावं असं वाटतं. भागवत महाराजांच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मी साधनामध्ये उंबरठ्यावर नावाची एक सिरियल लिहिली, ती नंतर प्रसिद्ध झाली. तर त्याच्यामध्ये उंबरठ्यावर म्हणजे हे 19वे शतक संपताना आणि 20वे शतक सुरू होताना काय घडत होतं महाराष्ट्रामध्ये याच्या संबंधी विवेचन केलेलं आहे. आणि त्याच्यामधला एक लेख भागवत महाराज देहूकर यांच्यावरचा आहे. म्हणजे आत्ता मी जे बोललो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा विस्ताराने वगैरे आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे हे माझ्याकडनं अशा होत गेलं. म्हणजे काही काही गोष्टी योगायोगाच्या असतात वगैरे वगैरे. मग तसाच बाबांचा सहवास आणि बाबांच्यामुळं या कामाला मला ते मिळालं, मी ते केलं. त्याच्यातनं माझा अभ्यास आणखीन वाढला. आणि पुढचा मुद्दा म्हणजे डॉक्टर यदी फडके. यदी फडके यांनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला, आपण सगळे जाणता. त्यांची अशी मुळातली स्कीम होती की ते टीमवर्क असलं पाहिजे. मग ती टीम म्हणजे कोण कोण असलं पाहिजे, त्यांनी मलाही निमंत्रित केलं की तू आमच्या टीममध्ये, आपण तो इतिहास करूयात. आणखीनही काही आमचे मित्र होते, पण ते योगायोगाने काय की ते तिकडे मुंबईत, मित्र इकडं तिकडं, एक कोऑर्डिनेशन जमेना. म्हणून मग फडक्यांनी ते स्वतः एक हाती काम केलं, ते काही खंड वगैरे प्रकाशित केले. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा काय की त्यामुळं डॉक्टर फडके आणि आमची खूप चांगली जवळीक मैत्री निर्माण झाली अभ्यासाच्या पातळीवरती. आणि खूप काही आमच्या गप्पा टप्पा वगैरे व्हायच्यात. त्यांच्या पुस्तकावरती मी परीक्षणं लिहिली. माझ्या लोकमान्य ते महात्माचं अत्यंत उत्तम मूल्यमापन त्यांनी केलं, ते आपण त्याच्या ब्लरवर छापलेलं आहे. तर हे मला सगळं मुद्दाम आपल्या पुढे ठेवायचंय. ते कशासाठी ठेवलं मी सगळं की
मला याच्याशी कुठे संबंध आला, कारण जो काही सांगतो या गोष्टी त्याची काही एक किमान पात्रता असली पाहिजे ना. तर ती पात्रता सिद्ध करण्यासाठी मी नाही हे सांगितलेलं, फक्त माझ्या म्हणण्यामध्ये काही एक ऑथेंटिसिटी ज्याला म्हणतो आपण ती येऊ शकते, त्याचं बॅकग्राऊंड मला तुम्हाला हे सांगायचं होतं. आणि आणखीन एक मुद्दा, कदाचित भागवत महाराजांच्या सुद्धा अगोदरची गोष्ट आहे की ज्योतिराव फुले यांचे अत्यंत निकटचे सहकारी तुकाराम हनुमंत पिंजन, की जे कॉन्ट्रॅक्टर होते त्या सगळ्या मुंबई पुणे रेल्वे मार्ग जेव्हा उभारायचे होते तेव्हा, आणि ते फुल्यांचे सहकारी झाले. तर त्यांची सुद्धा एक मुलगी त्यांच्या घरातली ही इनामदारांच्या घराण्यामध्ये दिली गेली. त्यामुळे हे कायमस्वरूपी असलेलं आमचं दळणवळण त्या काळामध्ये होतं. आणि भागवत महाराजांमुळे त्याला आणखीन एक वेगळं एक रूप मिळालं, अभ्यासाचं रूप मिळालं, अपार्ट फ्रॉम ऍक्टिव्हिटीचं रूप मिळालं, जे इनामदारांच्या घरात तसं त्या अर्थाने नव्हतं. हे झालं मी माझ्या पितृकुळाकडनं मी तुम्हाला सांगितलं. आता दुसऱ्या कुळाकडनं म्हणजे आईच्या कुळाकडनं सुद्धा मला हा वेगळ्या प्रकारचा एक वारसा मिळाला, तो अहमदनगरचा. आई आमची अहमदनगरची. अहमदनगरजवळ एक सारोळा कासार नावाचं गाव आहे, तिथले ती काळे मंडळी. आणि आई ही संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी सगळ्या भाषा रयत शिक्षण संस्थेमध्ये हायस्कूलला असताना आणि नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवायची. देऊच्या ज्युनियर कॉलेजची प्राचार्य म्हणून निवृत्त झाली. पण आईची नेमणूक जी झाली ना ती स्वतः भाऊराव पाटलांच्या आग्रहावरनं. भाऊराव पाटील घरी आले होते आमच्या आजोबांना कन्व्हिन्स करायला की ही तुमची सुनबाई आमच्याकडे शिकलेली एवढी, तर आमच्याकडं रयतमध्ये ठेवा नोकरीला. तर ते त्यांनी ऐकलं अर्थात आजोबांनी. पण आईच्याबद्दल मी काय सांगतो, तर आईचे आजोबा म्हणजे माझे पणजोबा कृष्णराव धोंडजी काळे हे बडोद्याला जाऊन शिकलेले, आणि त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने तिकडून जी चळवळ आहे बहुजनांच्या शिक्षणाची त्याचा वारसा त्यांना लाभलेला. आणि त्याचा परिणाम तुम्हाला सांगतो मी. इथे 1922 मध्ये शाहू महाराज वारले. त्याच्या अगोदर शाहू महाराजांच्याकडे जाऊन भेटून त्यांनी काय करून घेतली एक गोष्ट, ते आणि त्यांचे सहकारी अनेक लोक होते, त्याच्यामध्ये नगरचे आमदार नवले साहेब वगैरे असे होते. काय मुद्दा होता की छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील चौथे शिवाजी महाराज यांचा नगरला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी छळ करून त्यांची हत्याच केली नगरच्या किल्ल्यात. तर त्याच्याबद्दल शाहू महाराजांना एक काय म्हणतात त्याला एक ॲफिनिटी होती नगरबद्दल. तर नगरमध्ये त्यांचं स्मारक झालं पाहिजे. तर ते स्मारक म्हणजे कुठल्या पद्धतीने, तर तिथे त्यांच्या नावाने चौथे शिवाजी महाराजांच्या नावाने मराठा बोर्डिंग स्थापन करायचं. आणि ते करण्यामध्ये मदत करणारे जे लोक होते ते अर्थात आमचे हे पणजोबा कृष्णराव धोंडजी काळे, जे स्वतः सब रजिस्ट्रार होते. आणि त्यांनी त्यांच्या गावावरती सगळ्या प्रकारचा सर्वे करून सारोळा कासार व्हिलेज ऑन डेक्कन प्लेटू या नावाचं पुस्तक लिहिलं. 400-500 पानाचं पुस्तक आहे. एखाद्या गावाचा कसा सर्वांगीण अभ्यास करावा याचं ते अजूनही मॉडेल आहे. नंतर त्यांचे चिरंजीव म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊ, आईचे चुलते बाळासाहेब काळे. बाळासाहेब काळे हे त्या काळच्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये, शेतकरी कामकरी पक्षामध्ये, नगरच्या सहकारी चळवळीमध्ये, म्हणजे ही जी सगळी मंडळी नगरची आपण महत्वाची मानतो का नाही, बापूसाहेब बापकर, दत्ता देशमुख, हे सगळे त्यांच्या नेहमीच्या याच्यातले. तर या संस्थेचा जो पुढे विकास झाला, त्या बोर्डिंगचं रूपांतर पुढे शिक्षण संस्थेत झालं, मराठा विद्याप्रसारक समाज, त्याचे बाळासाहेब हे अध्यक्ष. मग मी त्याच कॉलेजमध्ये काही वर्ष नोकरी केली, हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे नगरला ब्राह्मणेतर परिषद भरली उदाहरणार्थ, ते सगळं मला या सगळ्या मंडळींच्याकडनं, मी आत्ता ज्यांची नावं घेतली ना त्यांच्याकडनं समजलेलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे माझं म्हणणं आपण जे कोणी ऐकताय बघतायत त्यांनी गंभीरपणे घेतलं पाहिजे. तर हा माझा याचा पूर्व इतिहास झाला. आता 90च्या दशकामध्ये मी जेव्हा हे पहिल्यांदा मांडलं, तुकोबा आणि फुले यांचा संबंध, आणि ते बऱ्यापैकी लोकांनी ऍक्सेप्ट केलं. आणि त्याच्यानंतर आपोआपच मग मी मधल्या काळामध्ये काय केलं, त्याच दरम्यान मी तुकाराम दर्शन नावाचं सिरियल परत साप्ताहिक सकाळमध्ये सुरू केली. त्याच्यामध्ये त्या सिरियलमध्ये मला महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की तुकाराम महाराजांचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या काळापासून तर आजतागायत कसा पडत गेला, आणि त्यातनं महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण झाली, महाराष्ट्रातल्या चळवळी कशा उभारल्या गेल्या, ह्याचं विवेचन आहे. आणि मग त्या विवेचनामध्ये अर्थात महात्मा ज्योतिराव फुले ते ज्यांना मानायचे ते दादोबा पांडुरंगाचे सारखे लोक, नंतर त्यांच्या पश्चात जे लोक होऊन गेले ते सगळे, यांचा आणि तुकोबांचा काय संबंध, वारकरी संप्रदायाचा काय संबंध, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन गेल्या. त्याच्यानंतर परत लोकमान्य ते महात्मा या नावाची अशीच मालिका मी लिहिली. आली लेखमालिका साप्ताहिक सकाळमध्ये, पण छापली प्रकाशित झाली ग्रंथरूपाने ती राजहंसच्या माजगावकरांनी 2 खंडांमध्ये. तिला पण खूप लोकांनी प्रतिसाद चांगला दिला.
तुकाराम दर्शनला तर साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालं होतं. तर याच्यात मग मी काय केलं या दुसऱ्या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये, की महाराष्ट्रातलं नेतृत्व लक्षात घ्या, हे लोकमान्य टिळकांच्याकडनं, किंवा महाराष्ट्राचं नव्हे, भारतातच खरंच टिळकांच्याकडनं गांधींकडे जे गेलं, संक्रमण जे झालं 1920 नंतर, त्या संक्रमणाची प्रक्रिया सगळी उलगडलेली आहे. आणि ती उलगडताना आपोआपच तुम्हाला काँग्रेस, ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधक समाज, मुस्लिम लीग या सगळ्या गोष्टींशी, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बोलावंच लागतं ना काहीतरी. तर त्याच्यातले अनेक वेगळे मुद्दे, वेगळे पैलू मी त्या याच्यात आणले. म्हणून तिथेही फुले आणि त्यांची चळवळ, त्यांची प्रभावळ या गोष्टी आपोआपच त्या संदर्भात येतात. पण नंतर तुम्हाला आणखी सांगतो, त्याच्यानंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट करायची मला संधी मिळाली. ती म्हणजे एक त्यावेळेचे महत्वाचे फुलेवादी जे होते ते जवळकर, दिनकरराव जवळकर. जवळकरांचं साहित्य, समग्र साहित्य हे यदी फडक्यांनी संपादित केलं. बाबारावांनी मला वाटतं मदत केली आणि विद्याप्रकाशनाने छापलं. तर त्याची पुढची आणखीन एक महत्वाची आवृत्ती काढण्याची वेळ आली ना, तेव्हा त्याला मी प्रस्तावना लिहिलेली आहे. ही मला आपल्या पुढे मुद्दाम सांगायचं आहे. आणि आणखीन एक 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 महत्वाची गोष्ट जी निश्चितपणे कदाचित अधिक महत्वाची असेल ती अशी आहे की महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय जे छापलं गेलं पहिल्यांदा, फडके, मला वाटतं पहिल्यांदा मालशे, मग फडके, मग हरिनरके वगैरे या मंडळींनी त्याच्या अनेक आवृत्त्या सरकारच्या वतीनं काढल्या. आणि त्याची एक आवृत्ती बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जी एक रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन झालेली आहे पुण्यामध्ये, विशेषतः मागासवर्गाच्या उन्नतीसाठी. तर त्याचे मुख्य आमचे मित्र होते परिहार साहेब, जे पुढे सारथीचे पण डायरेक्टर, संस्थापक डायरेक्टर झाले. तर त्यांच्या आग्रहावरनं बार्टीसाठी म्हणून एक आवृत्ती काढली. त्या आवृत्तीला मी प्रस्तावना दिली, महात्मा फुले समग्र वाङ्मय. आणि ती प्रस्तावना वेगळ्या पद्धतीने महत्वाची का ठरली की जेव्हा ती प्रस्तावना लिहून झाली, पुस्तक छापून आलं, नंतर माझ्या लक्षात एक असा मुद्दा आला की अरे बघता बघता आपण ही प्रस्तावना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं वैचारिक चरित्र झालेलं आहे. कारण त्या ज्या क्रमानं फुल्यांनी ग्रंथरचना केली की नाही, त्याच क्रमानं मी त्या प्रस्तावनेमध्ये त्यांच्या विचारांचं विवेचन केलं. आणि आपल्याकडे हा प्रकार नसतो वैचारिक चरित्र, तो आपोआप सिद्ध झाला. सकाळनं त्याचं स्वतंत्र पुस्तक सकाळ प्रकाशनानं काढलं, हे महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र. तर हेही अत्यंत महत्वाचं पुस्तक फुल्यांच्या संदर्भात. आणखीन काही काही गोष्टी घडल्या की मग फक्त फुले म्हणजे समाजसुधारक का नाही, फुल्यांचे स्वतंत्र असे राजकीय विचार होते. मी शिवाजी विद्यापीठात फुले यांचे राजकीय विचार याच्यावरती व्याख्यान दिलं, ते सुद्धा त्या विद्यापीठांनी छापलेलं आहे. नंतर जळगावच्या विद्यापीठात उत्तर महाराष्ट्र मी महात्मा फुले आणि मराठी साहित्य या विषयावरती व्याख्यान दिलं. ते त्यांनी छापलेलं नाही, पण त्याच्यातला महत्वाचा मुद्दा कोणता माहिती आहे का, की आधुनिक मराठी कवितेचं जनकत्व कोणाकडे जातं. तर तिथे मी ते फुलांकडे जाण्याची शक्यता स्पष्टपणे सूचित केली आहे, ही मला सांगायचंय. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. हे बघा, हे थोरांच्या आज्ञात पैलू, हे पुस्तक कोणाचं, हे मी सकाळच्या रविवार अंकामध्ये एक वर्षभर एक सिरीज चालवली. आणि ती सिरीज चालवताना थोरांची आज्ञात पैलू येतेच नाव. मग ज्योतिराव फुले यांचे आज्ञात पैलू कोणते असतील, मग त्यातला एक आज्ञात पैलू असा की ज्योतिराव फुले यांनी संपत्ती कशी कमावली आणि कसा तिचा विनियोग केला. तर जोडलेला धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, या तुकोबांच्या शिकवणीचा आदर्श नमुना म्हणजे ज्योतिराव फुले होते. ते मी वर्कआउट केलं पूर्णपणे. तर तो एक महत्वाचा लेख त्याच्यामध्ये आला. आणि दुसरा त्याच्यामध्ये आणखीन त्यांनी एकूणच विचारांची सगळी एक पॅराडाईम शिफ्ट कशी केली हे 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 मी सांगितलं. त्याच्यामुळे तो एक आणखीन लेख आहे, ज्योतिरावांचा पॅराडाईम शिफ्ट. हेही मला या निमित्ताने आपल्याला सांगायचंय. आणखीन अनेक गोष्टी मला असं वाटतं मी त्या काळामध्ये करीत गेलो. त्यातली एक गोष्ट अशी की परत सकाळ प्रकाशनासाठी ज्योतिराव फुले यांचं निवडक वाङ्मय, विद्रोहाचे व्याकरण, हाही ग्रंथ मी संपादित करून प्रकाशित केला सकाळच्या मार्फत. आणि मला असं वाटतं की तोही ज्यांना समग्र फुले वाचण्याची एवढी सवड वगैरे नाही किंवा थोडक्यात फुले समजून घ्यायचे त्यांच्यासाठी उत्तम अशा प्रकारचं पुस्तक आहे. आणि शेवटचा, ते लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणतात, ते अर्भकाचे साठी नावाचा मी संपादित केलेला शिक्षण विषयक ग्रंथ आहे. तो कसा आला तर जसे भागवत महाराज, तसेच भागवत महाराजांचे नातू लागणारे आमचे रामकृष्ण मोरे जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते. तर रामभाऊला 50 वर्षे पूर्ण झाली. रामभाऊच्या माझ्या वर्षात एक 4 वर्षांचा अंतर. तर 50 निमित्त ठरवलं की आपण रामभाऊचा एक गौरव ग्रंथ काढायचा, पण कसा वैयक्तिक नव्हे, तर शिक्षण विषयक ग्रंथ, महाराष्ट्राचा शिक्षण प्रवास कसा झाला, शैक्षणिक प्रवास, त्याचं नाव ठेवलं अर्भकाचे साठी. अर्भकाचे साठी म्हणून का,
तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. गुरुजी हातामध्ये पाटी धरतात, त्यांना स्वतःला अक्षर ज्ञात करून घ्यायची नसतात, विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावीत म्हणून ते हातात पाटी घेतात, स्वतः त्याच्यावरती अक्षर काढतात आणि मुलांचा बोट धरून हात धरून ती गिरवून घेतात. तर तसं तसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगे. संताला उपमा देताना पहिल्यांदा जर कशाची आठवण झाली, कोणाची आठवण झाली तुकोबांना, संताला उपमा देतात ती शिक्षकाची झाली. म्हणून हे नाव ठेवलं, कारण रामभाऊ हे शिक्षण संस्थेचे चालक होते. पुणे जिल्हा विद्यावर्धक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने चालवलं, नावारूपाला आणलं, म्हणून हा ग्रंथ काढला. याच्यामध्ये ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन पुढे जी साक्ष दिली, त्याच्यावरती मी आमचे मित्र हरिभाऊ नरके यांना सांगितलं की हरी याच्यावरती लेख लिही. हरीने उत्तम लेख त्याच्यामध्ये लिहिला. पण मग इतर जे लोक पुढे होते की नाही साक्ष देणारे हंटर कमिशन पुढे, शैक्षणिक धोरण ठरवायचं ना, त्यांच्याबद्दल लोकांना माहिती नाही. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं ज्यांनी साक्ष दिली ते आपटे प्राचार्य, तर आपट्यांच्या साक्षीवरती म्हणजे डेक्कन सोसायटीच्या साक्षीवरती आमचे मित्र अविनाश सप्रे यांना मी विनंती केली की तुम्ही लेख लिहा. त्यांनी लिहिला. तर अशा प्रकारे त्या काळात जे काही चाललेलं होतं ना 19व्या शतकात 20व्या शतकाच्या सुरुवातीला, याचं एक चित्र माझ्या डोळ्यापुढे आहे. आणि त्या चित्रात महात्मा फुलेंचं नेमकं स्थान काय हे मला वाटतं अत्यंत नम्रपणे सांगण्याची माझी नक्कीच काही प्रमाणात जरी आपण मान्य केली पात्रता, तरी मला असं वाटतं की माझ्या आत्तापर्यंतच्या कामाचं चीज झालं. आणि ह्या संदर्भात मी यापुढे या वर्षी म्हणूयात आपण महात्मा फुले यांच्या जन्माच्या द्विशताब्दी महोत्सवाच्या वर्षी ही फुले पर्व नावाची मालिका चालवत आहे महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत. आपण माझ्या इतर मालिकांच्या प्रमाणे उपमालिकांच्या प्रमाणेच याही मालिकेला चांगला प्रतिसाद द्याल. पहिली मालिका ही AIची आहे, दुसरी वारकरी संप्रदायाची आहे आणि तिसरी फुल्यांची आहे. धन्यवाद आणि अर्थात महात्मा ज्योतिराव फुले यांना मनापासून अभिवादन.